या प्रकरणामध्ये आता चौकशी संदर्भातली एक मोठी अपडेट समोर आली आहे। एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी खरातच्या चौकशीचं ठिकाण ऐनवेळी बदललेलं आहे। आता ही चौकशी एका अज्ञात स्थळी सुरू केलेली आहे। आज खरातसह मिरगावामधील मंदिराचा पुजारी आणि फार्म हाऊसवरील कामगारांची ही चौकशी केली जाणार आहे आणि या सर्वांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, आपण पाहतोय भोंदूबाबा खरातची चौकशी एका अज्ञात स्थळी होते, अचानक हे ठिकाण बदलण्यात आलं, यामागचं कारण नेमकं काय आणि कुठे चौकशी होते याबद्दल काही माहिती समजली आहे का? गेल्या 3 दिवसांपासून भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातची चौकशी सुरुवातीला क्राईम ब्रांच युनिट 1च्या कार्यालयामध्ये केली जात होती आणि त्यानंतर नाशिक पोलिसांचं हे जे पोलीस क्लब आहे हिमांशू, याच ठिकाणी मागच्या 2 दिवसांपासून एसआयटीचं पथक जे आहे ते तळ ठोकून होतं आणि याच ठिकाणी काल जवळपास 7 तास अशोक खरातची चौकशी करण्यात आलेली होती आणि या ठिकाणी सगळे सूत्र जी आहेत ती एसआयटीच्या टीमची हलवली जात होती। मात्र आज काही वेळापूर्वी अचानक या ठिकाणाहून एसआयटीच्या टीमनं त्यांची सर्व दस्तऐवज जे आहे, जे कागदपत्र आहेत महत्त्वाची, ती सगळी या ठिकाणाहून अज्ञात स्थळी हलवलेली आहेत आणि आता चौकशीचं ठिकाण बदलण्यात आलेलं आहे। कॅप्टन अशोक खरात याची पुढच्या काही वेळामध्ये आज पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता आहे। सोबतच कॅप्टन अशोक खरात याचं जे मिरगाव मधलं ईशानेश्वर मंदिर आहे त्या मंदिराच्या पुजारी असेल, त्याच्या फार्म हाऊसवर काम करणारे काही कामगार आणि मजूर, अशा 4 जणांना आज एसआयटी चौकशीसाठी नाशिकला आणलं जातंय आणि त्या सर्वांची एकत्रितपणे चौकशी होण्याची शक्यता आहे। मात्र आपण बघतोय की माध्यमांचा ससेमिरा टाळण्यासाठी कदाचित आता एसआयटीच्या टीमनं आपल्या चौकशीचं ठिकाण बदललं असण्याची शक्यता आहे। सध्या अज्ञात स्थळी आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी एसआयटीच्या टीमकडून केली जाणार आहे। त्यामुळे आता नेमके या चौकशीमध्ये काय खुलासे होत आहेत, काय माहिती समोर येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी या संपूर्ण घडामोडींवर आपलं असंच लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।